यवतमाल में लाड़की बहन योजना के लिए आवेदन भरते समय सर्वर डाउन हो गया। इसी के चलते महिलाओं ने मांग की है कि आवेदन की अवधि बढ़ाई जाए। मुख्यमंत्री ने लाड़की बहन योजना को चुनाव के मद्देनजर रखते हुए योजना के लाभ लेने वालों के फॉर्म 15 जुलाई तक स्वीकारे जाएंगे और दूसरी तरफ इस योजना के लाभ के लिए उम्र की भी सीमा रखी गई है। साथ ही आयु प्रमाणित करने के लिए जन्म प्रमाण पत्र और इसमें आदिवासी प्रमाण पत्र और आय पंजीकरण कराने के लिए बड़ी संख्या में महिलाएं यवतमाल में एकत्रित हुई हैं। दाखल्याची अडचण चालली तर ती आम्हाला जन्माचा दाखला मिळू शकत नाही, त्याच्यामुळे हे आदिवास वगैरे कॅन्सल करायला पाहिजे। किती वेळापासून तुम्ही इथे उभे आहे? मी आता 11 वाजतापासून आहे, 11 वाजतापासून आणि काल 9 वाजेपर्यंत होती, काल रात्री 9 वाजेपर्यंत होती इन्कम काढायला। इथं लाईन मध्ये उभा आणि आता याच्या समोर बी आता किती टाइम लागते, काय लागते आता उत्पन्नाचा दाखल्याचा। आता उत्पन्नाचा दाखला दिल्याच्या नंतर आता तिकडून आला का बाळा जन्माचा दाखला पाहिजे। आता टीसी आमच्या सोबत आहे, पण आता जन्माचा दाखला कुठं शोधावा आम्ही? आता त्याच्यासाठी किती टाइम लागा? 8 दिवस लागते, 15 दिवस लागते, महिना लागते। त्याच्यासाठी आम्ही काय काय करावं मागत आहे। आणि आदिवासीसाठी आम्हाला जन्मदाखला कंपल्सरी केलेला आहे। तर आदिवासीसाठी आमच्याकडे जन्मदाखला नाही आहे, वय 50 वर्ष होऊन गेली, आई वडील पण मरण पावले, त्यांचं पण म्हणत आहे की बा तुम्ही काहीतरी प्रूफ आणा, शाळेची टीसी आणा, पण ते पण आमच्याकडे नाही आहे। आणि उत्पन्नाचा दाखला आम्ही काढत आहोत, पण ते तलाठीकडे बी खूप गर्दी असल्यामुळे आम्हाला थांबावं लागत आहे। इथं पण खूप गर्दी चालली आणि उत्पन्नाच्या दाखल्याला 8 दिवस लागते। उत्पन्नाच्या दाखल्याला 8 दिवस लागते आणि 15 तारखेपर्यंतच आम्हाला फॉर्म भरायचा म्हणून सांगितलं मिळायला पाहिजे। ते म्हणत आहे का आता साईड ओपन नाही झालेली आहे। काय आणखी काय अडचणी येतात? जुलैपासून माझी लाडकी बहिणाची जी योजना चालू झाली आहे आणि यांच्यासाठी लागणारे डॉक्युमेंट असे दिले आहे की त्यांना उत्पन्न दाखला आदिवास प्रमाणपत्र कंपल्सरी केलं आहे। आदिवाससाठी त्यांचा जन्म दाखला पाहिजे ही अट आहे, पण बऱ्याच महिलांपाशी जन्माचा दाखला आहे नाही, त्याची नोंद नाही, त्यांना अडचणी चालल्या आहे। दुसरी गोष्ट साईट एकच असल्यामुळे महिलांची या साईटवर सगळे डॉक्युमेंट अपलोड करणं चालू आहे आणि अपलोड करताना सर्व डाऊन होतो आपापच। आणि त्याच्यानंतर बी जे आपण ऑनलाईन करतो लाडकी बहीण योजनेची ती साईट अजून चालू झाली नाही, फक्त उत्पन्न आणि आदिवास हीच ऑनलाईन साईट चालू आहे, अदर साईट कोणतीही चालू झाली नाही अद्यापही। आणि कालावधी फक्त 15 दिवस आहे यांचावाला, 2 दिवस होऊन गेले आहे, त्यामुळे महिलांची इथं प्रचंड गर्दी वाढत आहे, प्रचंड तणाव वाढत आहे आणि प्रचंड सर्व प्रॉब्लेम येत आहे। अशा अनेक अडचणी इथं होत आहे। निलेश बेलोकार, सेतू तालुका, यवतमाळ। यवतमाल से मकसूद अली की रिपोर्ट। श्रीवल्ली इंफ्रा, योर सक्सेस आवर ड्रीम्स। अब आपके सपनों का घर होगा अपना। आज ही अपने सपनों का प्लॉट बुक करें श्रीवल्ली इंफ्रा के साथ। वर्धा रोड, नागपुर में मात्र 9,90,000 से शुरू। महारेरा रजिस्टर्ड लेआउट, सुकली हिंगना, झरी वर्धा रोड, पांचरी फार्म, शंकरपुर, बुट्टीबोरी, मोहगांव, जामठा, मिहान जैसे लोकेशन पर पाएं विशेष सुविधाएं जैसे सीमेंट रोड, वाटर पाइपलाइन, ड्रेनेज लाइन, electricity with attractive gate and many more facilities are available. 80% bank finance are also available. For more details, please contact 0712 350 7162. Office address F2122 Jayanti Nagri 4 above Pursi Super Bazaar, Manish Nagar, Besa Road, Nagpur।